नमस्कार, नमस्कार, नमस्कार. वीकली कट्ट्याचा दिवस आहे. त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आजचा वीकली कट्टा आपल्या स्पोर्ट्स कट्ट्यासाठी स्पेशल आहे. कारण महाराष्ट्रामध्ये सध्या T20च्या 3 लीग्स एकाच वेळी चालू आहेत. विदर्भामध्ये VPTL T20 चालू आहे. महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये गहुंजेला MPL चालू आहे आणि मुंबईला वानखेडे स्टेडियमला T20 मुंबई लीग चालू आहे. आणि आज आपण तिन्ही ठिकाणी एक एक जण आहे. डॉक्टर यश काशीकर नागपूरला कव्हर करतायत स्पोर्ट्स कट्टासाठी. आलोक आगाशे पुण्याहून कव्हर करतोय. तर आज आम्ही तिघही 3 ठिकाणून कट्ट्यावरती गप्पा मारणार आहोत की या तिन्ही लीग्स कशा चालू आहेत. पहिली गोष्ट, आलोक आणि यश दोघांचंही स्वागत आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर आपण मला वाटतं सुरुवात करूया नागपूरच्या संत्र्यांपासून. यश, पहिल्यांदाच होतीये म्हणून आधी तुझ्याकडे आलो. विदर्भामध्ये T20ची लीग पहिल्यांदा होतीये. कसा माहोल आहे नागपूरमध्ये आणि प्रेक्षक येत आहेत का जामठ्याला? प्रेक्षक सुरुवातीच्या 1-2 दिवसात कमी होते, परंतु आता जशी जशी टुर्नामेंट समोर जाते आहे, बऱ्याचशा लोकांना माहिती सुद्धा होत आहे आणि मॅच थोड्या इंटरेस्टिंग होत चालल्या आहे, तर गर्दी वाढते. आणि बरेचसे जे संघ आहे, फ्रँचायझीज, त्यांनी स्पेशल अरेंजमेंट केलेली आहे फॅनसाठी, बसेसनी ग्राउंडवर घेऊन येण्यासाठी. कारण BCAचे जे ग्राउंड आहे ते सिटी पासून थोडं लांब आहे, तर त्यांनी स्पेशल अरेंजमेंट केलेले आहेत. आणि त्यातच मला एक महत्वाची बाबती सांगायची आहे, म्हणजे ज्या मॅच मध्ये जितेश शर्मा आहे त्या मॅच मध्ये गर्दी थोडी जास्ती आहे, बिकॉज पीपल आर क्रेझी फॉर हिम आणि त्याच्या मागे रांग असते ऑटोग्राफ्स आणि फोटोग्राफसाठी. तर नक्कीच गर्दी हळूहळू त्याची टुर्नामेंट पुढे जाते, वाढत चालली आहे. इंटरेस्टिंग. आलोक, तू गहुंजे लांब आहे मेन सिटी पासून आणि तिकडे पोहोचण्यासाठी सुद्धा बरीच तंगडतोड करायला लागते. पण तिकीट्स फ्री ठेवलेली आहेत गहुंजेला. सगळ्यांना एंट्री आहे. तिकडचं काय वातावरण आहे आणि कशी चालली आहे स्पर्धा? इकडचं वातावरणही चांगलं आहे. म्हणजे बरेच प्रेक्षक येत आहेत. पहिल्या दिवशी ज्या दिवशी ओपनिंग सेरेमनी आणि पहिली मॅच होती त्या दिवशी तर खूपच जास्ती गर्दी होती आणि ड्रोन शो आणि एक लाईट शो देखील केला गेला होता. आणि आता वीकेंड्सला तर बरीच गर्दी येते. वीकडेजच्या मॅचेसला इतकी नसते. आणि स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर खूपच चांगली चालू आहे. काही टीम्स खूपच उत्तम परफॉर्म करतायत आणि जे मागच्या 2 वर्षी जिंकले होते रत्नागिरी जेट्स, ते यावेळेस चक्क स्ट्रगल करतायत. त्यामुळे कॉम्पिटिशन खूप चांगली चालू आहे. आणि स्मृती मंदानाच्या मॅचला म्हणजे तिकडे सायमल्टेनियसली वुमन्स MPL ही चालू आहे. तर स्मृती मंदानाच्या मॅचेसना किती गर्दी होते आणि त्यांची टीम आहे अजून कंटेन्शन मध्ये का ते बाहेर गेले? त्यांची टीम अजून एक मॅच हरले, पुढची तर बाहेर जाणार आहेत. पहिली मॅच जिंकले होते, त्याच्या पुढे हरले ते 3 सामने. आणि स्मृती मंदनाला बघायला बरीच लोक येत आहेत. जे रत्नागिरी जेट्स डगआउट आणि ड्रेसिंग रूम ज्या बाजूला आहेत त्या बाजूला लोक बरीच गर्दी करून स्मृती मंदना जेव्हा बॅटिंगला जाते, जेव्हा बॅटिंग प्रॅक्टिस करत असते किंवा अजून काही ड्रिल्स करत असते, तेव्हा सगळेजण फेन्सच्या जवळ धावत जातात. आणि मॅच नंतर, प्रत्येक मॅच नंतर ती येते आणि सर्वांना ऑटोग्राफ आणि फोटोज देते आणि एकदम क्राऊडला ती फुल आनंदी ठेवते. इंटरेस्टिंग. मुंबईला 2 व्हेन्यूजना मॅचेस होत्या. पुणे आणि नागपूर सारखं नव्हतं. DY पाटीलला 2 मॅचेस व्हायच्या रोज आणि 2 मॅचेस वानखेडेला होत होत्या. त्याच्यामुळे इकडे स्प्रेड आउट होतं, म्हणजे दिवसाला 4 मॅच होत्या. कारण IPL पुढे गेल्यामुळे मुंबईच्या पावसाच्या भीतीमुळे एकदम क्रॅम्प्ड शेड्यूल ठेवलं गेलं यावेळी. पण त्यांना T20 मुंबई लीग करायचीच होती, त्याच्यामुळे 8 दिवसात त्यांनी सगळं बसवून केलेलं आहे. आता आज आपण बोलतोय मंगळवारी. आज सेमीफायनल आहेत 2 आणि गुरुवारी फायनल आहेत. म्हणजे मुंबई T20ची लीग, म्हणजे सगळ्या लीग 4 जूनला चालू झाल्या, पण मुंबई T20ची लीग ही सगळ्यात आधी संपणार आहे. कारण मुंबईत एकदा पाऊस चालू झाला की मग DY पाटील असू दे, वानखेडे असू दे, मॅचेस घेणं मुश्किल होऊन जातं. आणि लकीली पाऊस आधी मेच्या शेवटच्या आठवड्यात आल्यामुळे यावेळी हा आठवडा समहाऊ म्हणजे पावसाने कृपा केली आहे या लीग साठी असं दिसतंय. कारण पावसाने बॅकसीड घेतलीये.
आणि सगळ्या बऱ्यापैकी मॅचेस सुरळीत झाल्यात. फक्त एकच मॅच अख्ख्या लीगमध्ये वॉशआउट झाली आणि एका मॅचला सुपर ओव्हर खेळायला लागली. त्याच्यामुळे बऱ्यापैकी मॅचेस झाल्या आणि आजही पावसाची लक्षणं नाही आहेत. गुरुवारचं फायनलला काय होतं ते बघायला लागेल, पण पावसाच्या आधी लीग होऊन जाईल असं ओव्हरऑल चित्र आहे. यश, मला सांग की विदर्भ सध्या रणजी ट्रॉफीमध्ये खूप चांगलं करतंय. तिकडची अकॅडमी मध्येही चांगलं खूप काम होतंय, खूप प्लेयर्स वरती येत आहेत. तर यंग प्लेयर्सच्या दृष्टीने हा प्लॅटफॉर्म किती महत्वाचा आहे? कारण विदर्भाचे खूप प्लेयर्स हे IPL लाही आतापर्यंत खेळलेले नाहीत. म्हणजे उमेश यादव सन्माननीय अपवाद, जितेश शर्मा आपण म्हणतोय, हर्ष दुबेनी यावर्षी सनरायझर्स हैदराबादसाठी डेब्यू केला. पण यावेळी विदर्भाची मुलं याच्याकडे कसं बघतायत? अतिशय महत्वाची टुर्नामेंट पहिले म्हणजे विदर्भ प्रो T20 विदर्भाच्या यंगस्टर्ससाठी, जसं तुम्ही म्हटलं, कारण अनेक वर्षांपासून ही टुर्नामेंट पाईपलाईन मध्ये होती. फायनली ती आता होते. आणि बघा, आम्ही ऍक्च्युली जर बघितलं तर विदर्भ T20 मध्ये सुद्धा चांगली कामगिरी करत आहे मागच्या काही वर्षांपासून, परंतु सेमीफायनल किंवा क्वार्टर फायनल मध्ये कुठेतरी VCA म्हणजे विदर्भ बाहेर होतोय. तर तो जो प्रेशर फॅक्टर आहे, मोठ्या मॅचेस मध्ये कसं परफॉर्म करायचं किंवा ज्या मॅचेस लाईव्ह आहेत, लोक बघतात आहेत, त्यात कसं परफॉर्म करायचं, त्याच्या एक्सपिरियन्सची गरज होती. आणि तो एक्सपिरियन्स मला असं वाटतं या टुर्नामेंटमध्ये यंगस्टर्सना मिळेल आणि त्यामुळेच त्यांच्यासाठी नक्कीच फायद्याचं ठरेल. त्यासोबत बरेच स्काउट सुद्धा येतात आहे IPL फ्रँचायझीसाठी मॅचेस बघायला, तर ते सुद्धा नजर ठेवतात आहे यंगस्टर्सकडे. तर नक्कीच एक फॅन्टॅस्टिक अपॉर्च्युनिटी फॉर देम टू मेक इट टू द नेक्स्ट लेवल. इंटरेस्टिंग आहे. आणि नवीन टॅलेंट लोकांसमोर येणारे, नवीन गोष्टी बघायला मिळणार आहेत. आणि स्पोर्ट्स कट्टाला सुद्धा आपला प्रयत्न असा असतो की रणजी मॅचेस बघायला जावं, लोकल मॅचेस बघायला जावं. आणि त्याच्यासाठीच आपण तिन्ही ठिकाणी, म्हणजे त्या 2 ठिकाणी तुम्ही आहात, तिकडे मी आहे, त्याच्यामुळे आपण प्रयत्न करतोय की नवीन नवीन मुलं कोण बाहेर येतात याच्यातनं, जे आपल्या कट्टेकऱ्यांना सुद्धा आधी कळावं आणि आपण त्यांना एक थोडेसे इनपुट द्यावे, असा आपला नेहमी प्रयत्न असतो. त्याच्यामुळे या म्हणजे या लीग्सना एवढं जाऊन कव्हर बाकी कोणीच करत नाहीये. म्हणजे मला तुम्ही सांगा तिकडे काय काय परिस्थिती आहे. म्हणजे इन टर्म्स ऑफ जर्नलिस्ट, मुंबईत रात्रीच्या प्रेस कॉन्फरन्सला तर मी असतो आणि अजून एक जण असतो, हार्डली कोणी असतं. म्हणजे तुमच्या इकडे काय परिस्थिती आहे ती सांगा. त्याच्यामुळेच मी परत परत सांगतोय की स्पोर्ट्स कट्टाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपले YouTube आणि फेसबुकलाही मेंबरशिपचे ऑप्शन्स आहेत. अशा गोष्टी, म्हणजे जी नवीन मुलं येत आहेत त्यांच्याबद्दलची माहिती, त्यांच्याबद्दलचे इन्साइट्स हे स्पोर्ट्स कट्टाशिवाय कुठेच नसतात. तर तिकडे काय परिस्थिती आहे? आधी आलोक सांग, मग यश सांगते. खूपच चांगले खेळतायत सगळे. आणि जसं यश म्हणले की तरुण लोकांसाठी खूपच चांगला प्लॅटफॉर्म आहे हा, टू शोकेस देअर स्किल्स. कारण नाहीतर इन्व्हिटेशन मॅचेस, क्लब मॅचेस एवढ्याच खेळायला मिळत असतात. आणि आता हे त्यातनं हे टेलिकास्ट सुद्धा होतंय ऑल ओव्हर इंडिया. त्यामुळे एक खूपच चांगला एक्सपिरियन्स मिळतोय यंगस्टर लोकांना. आणि बाकी यंगस्टर्स म्हणायचे आले तर प्रत्येक मॅच मध्ये कोण ना कोणतरी नवीन प्लेअर परफॉर्म करत आहे. आणि काही यंगस्टर्स जे ऑलरेडी माहिती आहेत, आर्शिन कुलकर्णी सारखे, ते तर चांगले खेळतच आहेत. पण असेही काही खेळाडू जे बरेच वर्ष पण खेळतायत पण अजून ते बाहेर आलेले नाहीयेत, तेही एकदम चांगले खेळतायत. सत्यजित बच्छाव असेल किंवा वायकर, अक्षय वायकर असेल, असे बरेच स्पिनर्स सुद्धा या टुर्नामेंटमध्ये चांगले खेळतात. आणि तसेच प्रदीप दहाड सारखे फास्ट बॉलर्स, निकित धुमाळ सारखे फास्ट बॉलर, हे सगळेच खूपच चांगले परफॉर्म करतायत ओव्हरऑल टुर्नामेंटमध्ये. इंटरेस्टिंग. यश, आपण जर जर्नलिस्ट बद्दल चर्चा केली तर हार्डली 2 किंवा 3 जर्नलिस्ट राहतात सुरुवातीच्या मॅचसाठी, पहिल्या मॅचसाठी दिवसाच्या. आणि लास्ट मॅच जी आहे रात्रीची, ज्याला संपायला 11-11:30 वाजता, त्यात कुठलाच जर्नलिस्ट राहत नाही. मी एकटाच जर्नलिस्ट आहे जो रात्रीच्या मॅचला असतो आणि प्रेस कॉन्फरन्स सुद्धा आम्ही खाली ग्राउंडवर जाऊन प्लेअर सोबत बोलतोय. तर अशी परिस्थिती आहे एकूण जर आपण जर्नलिस्ट कव्हरेजच्या बद्दल चर्चा केली तर. आणि यंगस्टर्स बद्दल बोलायचं झालं तर या टुर्नामेंट मध्ये सुद्धा बरेच असे प्लेयर्स जे आतापर्यंत लाईमलाईट मध्ये आले नव्हते, त्यांना एक चान्स मिळतोय. म्हणजे नाव घेतलं तर आर्यन मेश्राम सध्या हायएस्ट रन स्कोरर आहे या टुर्नामेंटचा. 23 वर्ष, लेफ्ट हँडेड बॅट्समन, ज्यांनी आतापर्यंत विदर्भासाठी कुठलाच एज ग्रुप क्रिकेट तो खेळलेला नाही. म्हणजे VCA ला त्यांनी रिप्रेझेंट केलेला नाही. तो कॅम्पचा भाग होता. तर तो सध्या हायएस्ट रन स्कोरर आहे. बॉलर्स बद्दल जर आपण चर्चा केली तर प्रफुल्ल हिंगे,
ललित यादव जो कन्सिस्टंटली विदर्भाकडून खेळला आहे, परंतु मागच्या काही वर्षांपासून तो बाहेर झाला होता दुखापतीमुळे. आता तो हायएस्ट विकेट टेकर आहे. तर बरेचसे असे प्लेयर्स जे चर्चेत नव्हते ते परत चर्चेत येत आहे आणि ज्यांना कधीच चान्स नाही मिळाला ते सुद्धा वर येत आहे. इंटरेस्टिंग. मुंबई T20 लीग पण 6 वर्षांच्या गॅप नंतर यावेळी चालू झाली आहे आणि यावेळी कारण कुठलंही असू दे, पण मुंबई क्रिकेट असोसिएशनचा हट्ट होता की यावर्षी आपल्याला मुंबई T20 लीग करायचीच आहे. त्याच्यामुळे प्लेयर्सनाही संधी मिळते आपलं टॅलेंट शोकेस करायला. तर म्हणजे इंटरेस्टिंग आहे. म्हणजे ती टीम आता बाहेर गेली आहे, पण मुजम्मल कादरी नावाचा एक चायनामन बॉलर पृथ्वी शॉच्या टीम मध्ये होता. तो इंटरेस्टिंग होता. त्याला खूप विकेट्स नाही मिळाल्या, पण चायनामन आपल्या इकडे खूप कमी दिसतात. तर एखादा दिसल्यावरती एकदम लक्ष वेधलं जातं. सोबो मुंबई फाल्कन्सचा हर्ष आघाव आहे. त्याच्यानंतर चिन्मय सुतारनी रन्स केले आहेत. आणि दुसरी गोष्ट होतं काय की सुवेद पारकर, म्हणजे आता या फॉर्मॅटचा आणि रणजी फॉर्मॅटचा काही संबंध नाही, पण रणजी मधनं सुवेद पारकर चांगली कामगिरी केल्यानंतर विचार झाला नव्हता त्याचा गेल्या 2 सीझन मध्ये जेव्हा मुंबईची बॅटिंग स्ट्रगल करते तेव्हा सुद्धा. तर सुवेद पारकर ऑरेंज कॅप होल्डर आत्ता आहे. सुवेद पारकर आणि सायराज पाटील मध्ये आता ती लढाई चालू आहे. पण सुवेद पारकर सारख्या प्लेअरसाठी सुद्धा त्यांनी सुद्धा एक छोटासा रिमाइंडर दिल्यासारखं होतं सिलेक्टर्सना की बाबा मी आहे, माझा विचार करा. जर का हे स्टेज नसतं तर हा एक रिमाइंडर जाऊ शकत नाही. साईराज पाटीलही बरीच वर्ष संधीसाठी झगडतोय. ऑलराऊंडर आहे. त्यांनी या टुर्नामेंटमध्ये विकेट्स घेतल्या आहेत आणि रन्सही केले आहेत. त्याच्यामुळे असे बरेच प्लेयर्स आहेत की ज्यांना अदरवाईज त्यांची चर्चा होऊ शकत नाही, पण या टुर्नामेंटमुळे ती चर्चा होतीये. यश, मला सांग की तू जितेश शर्माचं नाव घेतलं, तर जितेश शर्माच्या बाबतीमध्ये तो पहिल्या मॅच पासून आहे का तो मध्ये मध्ये येतोय, आणि काय क्रेज आहे आता पहिल्यांदा IPL जिंकल्यानंतर, आणि त्याची जी मॅच विनिंग इनिंग होती ज्यांनी क्वालिफाय केलं रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला क्वालिफायर म्हणजे फायनलला. तर तो ओव्हरऑल त्याबद्दल तू मगाशी क्रेज म्हणालास, पण तो सगळ्या मॅचेसना येतोय आणि काय माहोल आहे त्याच्यामुळे? तो सगळ्या मॅचेसला येतोय. 4 तारखेला संध्याकाळी तो लँड झाला नागपूरमध्ये आणि दुसऱ्या दिवशीपासून तो टुर्नामेंटसाठी तो अवेलेबल झालेला आहे. ही एक महत्वाची आणि एक कमेंडेबल गोष्ट आहे त्याच्याबद्दल जर आपण बोललो तर. नेको मास्टर ब्लास्टर संघाचा तो कर्णधार आहे. एका मॅच मध्ये त्यांनी विकेट किपिंग सुद्धा केली. आता सध्या तो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळतोय, परंतु त्याचा हिज शिअर प्रेझेन्स इन द साईड मला वाटतं यंगस्टर्ससाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण नेको मास्टर ब्लास्टर्सचा जो संघ आहे तो बऱ्याच यंग प्लेयर्सचा त्याच्यात समावेश आहे. म्हणजे 17 वर्षाचे 3-4 खेळाडू त्याच्या टीम मध्ये आहेत. तर जेव्हा जितेश शर्मा सारखा प्लेअर त्या टीम मध्ये येईल, त्यांनी IPL मध्ये जे एक्सपिरियन्स केलं, मोठ्या मोठ्या खेळाडूंसोबत खेळून जो तो शिकला, तो या सगळ्या खेळाडूंसोबत तो शेअर करतोय. आय एम शुअर त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची ती लर्निंग फेज असेल जो जितेश शर्मा कडनं त्यांना मिळत आहे. आणि जसं तू फॅन फॉलोईंग बद्दल बोलला, तर जिथे जिथे जातोय म्हणजे RCBचे चक्क लोक टी शर्ट घेऊन येतात त्या मैदानावर त्याच्या सह्या घ्यायसाठी. तर फॅन फॉलोईंग तर बिलकुल क्रेझी आहे. आलोक, यावेळी पुणेरी बाप्पाचा ऋतुराज अवेलेबल नाहीये कारण तो इंडिया ए साठी इंग्लंडला गेलाय. दुर्दैवाने त्याला आतापर्यंत तिथे संधी मिळालेली नाहीये, पण नक्कीच इंडिया विरुद्ध इंडिया मॅच मध्ये त्याला संधी मिळते का हे बघायला लागेल. पण तिकडे लोक जास्ती कोणाचा खेळ बघायला उत्सुक आहेत, आणि फॅन्स मध्ये असे काही आहेत कॅरेक्टर्स प्लेयर्सचे की ज्यांच्याबद्दल फॅन्स उत्सुक आहेत बघायला? नक्कीच. म्हणजे ऋतुराज नाही आहे त्यामुळे 10-15% तरी कमी क्राऊड येतोय बघायला. कारण मागच्या वेळेला सुद्धा तो 1-2 मॅच जो खेळला होता तेव्हा तो बऱ्याच क्राऊडला अट्रॅक्ट करतो ऋतुराज. कारण तसा तो खूप मोठा प्लेअर आहे आणि तो पुण्याचाच असल्यामुळे पुण्याचं पब्लिक त्याला आवर्जून बघायला येतं. यावर्षी तो नसल्यामुळे थोडं क्राऊड नक्कीच कमी आहे. बट बाकीचे प्लेयर्स म्हणाल तर स्मृती मंदना ज्याच्याबद्दल आपण मगाशी बोललो, तिला बघायला बरंच क्राऊड येत आहे. आणि त्याच्यानंतर प्लेयर स्पेसिफिक म्हणण्यापेक्षा मी टीम स्पेसिफिक म्हणेन की रत्नागिरी जेट्सचे
प्रत्येक मॅचला भरपूर संख्येने फॅन झालेले असतात आणि त्यांच्या टीमला प्रचंड सपोर्ट असतो. म्हणजे ढोल ताशा वगैरे घेऊन सुद्धा लोक येतात आणि रत्नागिरी जेट्सचं फारच गाजावाजा असतो, त्यामुळे खूप पब्लिक रत्नागिरीला सपोर्ट करायला येत असतं. आणि लोक रत्नागिरी जेट्स मधला विजय पावले आहे, जो आपण गेल्या वर्षी एपिसोड केलेला आहे. तो टेनिस बॉलचाही स्टार आहे, जो सीझन बॉलही खेळतो. सत्यजित बादशाहचाही आपण इंटरव्ह्यू केलेला आहे. तो कट्ट्यावरती येऊन लोकांनी ती नावं सर्च करून बघितला तर ते खूप इंटरेस्टिंग इंटरव्ह्यू झालेले आहेत. ती एक जर्नी आहे. आणि रत्नागिरी जेट्स तर गेल्या 2 वर्षांचे म्हणजे गेल्या दोन्ही MPLचे ते विजेते आहेत. त्याच्यामुळे अर्थात त्यांच्या फॅन्सनी येऊन गर्दी करणं हे आपण साहजिक म्हणू शकतो. पण राहुल त्रिपाठी बद्दल कोल्हापूर टस्कर्स साठी तो खेळतोय आलोक, तर त्याच्यासाठी होत आहे का इट इज मोर अबाउट टीम फॉर कोल्हापूर? इट इज मोर अबाउट टीम म्हणेन मी. काही प्रेक्षक इथे जे मला भेटले ते म्हणले आम्हाला की आम्ही कोल्हापूरवरनं आहोत, राहुल त्रिपाठीसाठी आलोय. पण असं खूप राहुल त्रिपाठीसाठी बघायला आलेत असं पब्लिक दिसत नाही, पण प्रत्येक टीमसाठी चीअर नक्कीच करतायत लोक आणि कोल्हापूरच्याही येत आहेत बऱ्याच संख्येने लोक. पण असं राहुल त्रिपाठी वरनं स्पेसिफिक विचाराल तर मी म्हणेन की स्पेसिफिकली राहुल त्रिपाठीसाठी वाटत नाही की फॅन्स येत आहेत. इंटरेस्टिंग. मुंबईमध्ये सूर्याच्या मॅचेस होत्या तेव्हा अर्थात सूर्याच्या मॅचेसना संध्याकाळी गर्दी होत होती. DY पाटीललाही सूर्याची मॅच असेल तेव्हा बराच क्राऊड जात होता आणि सूर्या महत्वाचं म्हणजे सगळ्या मॅचेस खेळला. म्हणजे सूर्याची टीम आता बाहेर गेली स्पर्धेच्या, पण सूर्यकुमार सगळ्या मॅचेस खेळला. शिवम दुबे टीम बाहेर गेल्यावरती शेवटच्या मॅच मधनं त्यांनी विश्रांती घेतली, पण सूर्या सगळ्या मॅचेस खेळला. त्याच्यानंतर श्रेयस अय्यर परत आल्यानंतर पहिली मॅच मिस केली IPL वरनं परत आल्यानंतर, कारण ती अगदीच म्हणजे फायनलच्या दुसऱ्या दिवशी मॅच होती. पण ती मॅच मुशीर खान आणि सूर्यान शेडगे जे अहमदाबादला होते ते परत येऊन दुसऱ्या दिवशी इमिजिएटली मॅच खेळले. त्याच्यामुळे मुंबईमध्ये मुंबईच्या T20 लीग मध्ये IPLचे बरेच प्लेयर्स होते आणि बरेच प्लेयर्स इंग्लंडला असूनही T20 मुंबई लीग मध्ये बरेच खेळाडू असे होते की जे IPL खेळलेले आहेत. त्याच्यामुळे आज अशी अपेक्षा आहे आता की सेमीफायनल आणि फायनलला म्हणजे वानखेड्याच्या संध्याकाळच्या मॅचना रेग्युलर दिवशीही 4 ते 5 स्टँड भरलेले असायचे, पण आता सेमीफायनल आणि फायनलला आता आज मी आलेलो आहे. आज कंटिन्युअस लोक गेले 1-1.5 तास यायला लागलेली आहेत. बाहेर कंटिन्युअस तिकिटांची चौकशी चालू आहे आणि आता लोक आज जात आहेत. त्याच्यामुळे सेमीफायनलला आज रात्रीच्या मॅचला पर्टिक्युलरली जेव्हा श्रेयस अय्यर ची टीम खेळणार आहे बांद्रा ब्लास्टर्स विरुद्ध, तर त्या मॅचला मला असं वाटतंय की डेफिनेटली वानखेडेला या स्पर्धेतली आतापर्यंतची सगळ्यात मोठी गर्दी होणार आहे. तर तुम्ही दोघंही तिकडे ऑन ग्राउंड आहात, मीही ऑन ग्राउंड आहे. तर तुम्हाला आत्ता गेल्या म्हणजे 4 तारखेपासून स्पर्धा चालू झालेली आहे, तुम्हाला असे लक्षात राहिलेले तुम्ही एखाद दुसरा एक्सपिरियन्स सांगा प्लेअर बरोबरचा किंवा याच्या बरोबरचा, कारण आता या टुर्नामेंटमध्ये आपल्याला प्लेअरचा ऍक्सेस असतो. तर तो प्रश्न आपण एक घेऊ आणि आपण या वीकली कट्ट्याचा शेवट करूया. पहिलं नाव जर मला एका प्लेअर बद्दल चर्चा करायची असली तर तो पगारिया स्ट्रायकर्सचा फास्ट बॉलर ललित यादव. तो विदर्भाकडनं याच्या पहिले रणजी सुद्धा खेळलेला आहे आणि व्हाईट बॉल मध्ये सुद्धा त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. परंतु मागच्या 1-2 वर्षांपासून तो संघामध्ये बाहेर झालेला आहे. परंतु या वर्षी या टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत त्यांनी 9 विकेट पटकावल्या आहेत. हायएस्ट विकेट टेकर आहे तो. आणि प्रेस कॉन्फरन्स मध्ये आणि पोस्ट मॅच म्हणजे प्रेस कॉन्फरन्स नंतर ऑफ कॅमेरा पण मी जेव्हा त्याच्यासोबत बोललो तर तो खूप कॉन्फिडेंट आणि एकदम फोकस्ड यावर्षी वाटतो आहे आणि तो म्हणाला सुद्धा की ही टाइम फॉर दॅट IPL. सो त्याच्याकडे माझं नक्कीच लक्ष असेल. तर ती एक अशी स्टोरी आहे, कारण विदर्भाकडून खेळून मग संघाच्या बाहेर जाऊन परत या टुर्नामेंटमध्ये येऊन परफॉर्म करून जर तो आपली जागा निश्चित करू शकेल तर मला वाटतं नक्कीच रोचक असेल बघायचं. इंटरेस्टिंग. आलोक, एक प्लेअर तर निकित धुमाळ नक्कीच असेल, कारण काय 2 मॅचेस मध्ये त्यांनी 8 विकेट घेतल्या आहेत आतापर्यंत आणि तो मागचे सीझन रत्नागिरी जेट्स कडून खेळला होता आणि यावर्षी तो पुणेरी बाप्पाकडून खेळतोय.
आणि रत्नागिरी जेट्सच्याच विरोधात त्यांनी खूप 3 विकेट घेतल्या. त्यातली जी अझीम काझीची सुद्धा त्यांनी जी विकेट घेतली ती खूपच सुरेख पद्धतीने घेतली आणि सेलिब्रेशन्स पण तो जोरदार करत होता. आणि जेव्हा मी त्याला कॉन्फरन्सच्या इथे सुद्धा विचारलं की काही कारण होतं का, तर तो म्हणला की नाही, आम्ही सगळे सोबत खेळतो इतकी वर्ष, तर ते आमचं एक फ्रेंडली बँटर सारखं असतं. आणि त्याचे ओव्हरऑल परफॉर्मन्सेस आणि पुणेरी बाप्पाचे परफॉर्मन्सेस सुद्धा इतके उत्कृष्ट झालेले आहेत या सीझन मध्ये की निखिल धुमाळ हा एक नक्कीच प्लेअर मला वाटतोय जो पुढे येऊ शकेल या टुर्नामेंट मधून. इंटरेस्टिंग फास्ट बॉलर आहे. तर आणि आधी रत्नागिरी जेट्सला होता जसं तू म्हणालास तसं. आणि मुंबई T20 लीग मध्ये खूप छोटी टुर्नामेंट होती, त्याच्यामुळे तसं तुलनेने जज करणं अवघड आहे. पण रोहन राजेने जो कमबॅक केलेला आहे, म्हणजे 2008 साली IPL खेळलेला प्लेअर 2025 साली तुषार देशपांडेचा रिप्लेसमेंट म्हणून येतो आणि त्यांनी टुर्नामेंट म्हणतात तसं गाजवलेली आहे, बॅटिंग बॉलिंग दोन्ही मध्ये. सेमीफायनल मध्ये जी चालू पहिल्या सेमीफायनल मध्ये तर त्यांनी 5 विकेट घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे रोहन राजे म्हणजे IPL कॉन्ट्रॅक्ट परत या वयात मिळेल नाही मिळेल माहित नाही, पण या वयात अशा प्रकारे लाईमलाईट मध्ये येऊन कमबॅक करणं हे त्या खेळाडूला नक्कीच सॅटिस्फॅक्शन देऊन जाईल. आणि दुसरं म्हणजे साईराज पाटील, त्यांनी ऑलराऊंड परफॉर्म केलेला आहे. बरीच वर्ष तो मुंबईच्या संघाचे दरवाजे ठोठावतोय, त्याच्यामुळे तो एक खेळाडू आहे. त्याच्यानंतर मी जो म्हटलं चायनामन मुझम्मिल कादरी, तो एक इंटरेस्टिंग प्रॉस्पेक्ट वाटला, पण टू अर्ली, लहान आहे. आणि अजून एक एका प्लेअरवरती लक्ष ठेवूया, म्हणजे एक हर्ष आगाव सोबो मुंबई फाल्कन्सचा आहेच, पण त्याच्याशिवाय साहिल जाधव मराठा रॉयल्सचा प्लेअर आहे. त्याच्याबद्दलचा एक अनुभव नंतर कधीतरी मी कट्ट्यावरती परत सांगेन, पण त्याच्यावरती आपल्याला आता लक्ष ठेवायला हवं. सुरुवातीच्या मॅचेस खेळला नव्हता मराठा रॉयल्ससाठी 2 मॅच, पण तो टीम मध्ये आल्यानंतर टीमच्या परफॉर्मन्स मध्ये खूप फरक पडला. तर हे काही मुंबई T20 लीग मधली प्रॉमिसिंग नाव आपण म्हणू शकतो. तर आपण स्पोर्ट्स कट्टाला या सगळ्या लीगवरती लक्ष ठेवून आहोत. मुंबई T20 लीग शेवटच्या टप्प्यात आहे. विदर्भ पण या आठवड्यात संपणार आहे, पण महाराष्ट्र सगळ्यात उशिरा संपणार आहे. ते पुण्यात होत असल्यामुळे सगळं निवांत कारभार आहे. त्याच्यामध्ये त्यांची बरीच मोठी काळासाठी लीग होणार आहे. त्याच्यामुळे आलोक आपल्याला तिकडनं अपडेट्स देत राहील, यश आपल्याला नागपूरहून अपडेट्स देत राहील आणि वेगवेगळे रील्स पाठवत राहील. आणि मुंबई T20 लीगचे फायनल सेमीफायनलचे रिझल्ट मी तुम्हाला मुंबईतनं कळवत राहीन वानखेडेमधनं. आत्ता मात्र या विकली कट्ट्याच्या स्पेशल भागात आपण असं पहिल्यांदा केलेलं आहे की आपले 3 जण 3 वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि वेगवेगळ्या लीग्स कव्हर करतायत. त्याच्यामुळे कट्ट्यावरनं मला हे करताना खूप आनंद होतोय. तुम्हालाही हा एपिसोड आवडला तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा, अधिकाधिक लोकांपर्यंत फिरवा. आणि YouTube आणि फेसबुकला पण आपला मेंबरशिप ऑप्शन आहे, तोही नक्की काय आहे तेही बघा. आजच्या विकली कट्ट्यामध्ये मात्र आम्ही इकडेच थांबतोय. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.